जाम हे पांढरा पट्टा दिसत नाही, हा. मग आता ह्याला कसं काय करायचं? म्हणजे या रस्त्यावरचे जे पट्टे आहेत पट्टे झेब्रा क्रॉसिंग जे आहे ना ते क्लिअर दिसत नाही का ते, हा. त्याचं काय कस्टमरला कळून येत नाही लोकांना असं बाबा हे झेब्रा क्रॉसिंग आहे. आता एक समजा गाडी आली तर हे दोन पट्टे आहेत, कुठल्या पट्ट्यावर थांबायचं माणसांनी विचार करावा लागतो ना. ह्याच्यात थांबायचं तिथं थांबायचं, एखाद्या पुढे गेला तर डायरेक्ट फावटे होतं. रस्त्यावरचे जे पट्टे आहेत हा ते व्यवस्थित केलेले नाही. हा आता हे कलरचे पट्टे निघलेले आहे पडतात ना का? पावत्या. त्या कॅमेऱ्यामध्ये पडतात. आता हे दिसत नाही, दिसतंय का मध्ये? मग गाडी कुठे जाणार? पुढेच जाणार. थांबणार नाही. पुढे गेले की काय होणार? पावतीच पडणार. टू व्हीलरचं रॉंग साईडचं प्रमाण जास्त आहे. एक साइडला ट्रॉफिक वाला थांबू नका, 4 ठिकाणी 4 थांबा. पोलीस बांधवांना एवढं सांगणं आहे की पावती करण्याच्या ऐवजी तुम्ही ट्रॅफिक हटवण्याचं काम करा. जे रॉंग साईडचे गाडी घालतात त्याला तुम्ही कारवाई नियमाने पावती करा, त्याच्यावर कारवाईने जे काही दंड असेल ते दंड मारा. एखादा रस्ता क्रॉस करताना व्यक्ती जाताना ते पांढरा पट्टा दिसत नाहीये, त्याच्या पायी अपघात घडू शकतो. ते अपघात टाळण्यासाठी लोकांना काही पट्टे दिसत नाहीये, ते पांढरे पट्टे रेस मारलेले ते बी जरा सुधारणा झाली तर ट्रॅफिक बी कमी होईल, लोकांना अडथळा बी कमी होईल.